किती चांगलं स्मरण आहे, मेमरी आहे. मागच्या वर्षी पण 26 डिसेंबरलाच आलो होतो मी. आजही 26 डिसेंबरलाच दत्त जयंतीच्या दिवशी आध्यात्मिक गावामध्ये यायला मिळतं ही आमच्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची आणि कृतज्ञतेची गोष्ट आहे असं मला वाटतं. आघाडीची जोडी आले. 3 षटकांचा सामना आहे. अमित आणि नयन आलेले. स्ट्राईकवर अमित आहे, नॉन स्ट्राईक एंडवर आहे नयन आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत मनोज. प्ले कॉल केलाय. पहिला चेंडू आउटसाइडला लगवून फ्लाय होतोय. 10 वाजून 46 मिनिटांनी हा पहिला चेंडू पडत असताना मैदानावर आपण बघतोय. या ठिकाणी झहीर पहिल्या दिवशी पण इकडे होते, काल पण इथे होते कॉमेंट्री करायला आणि या नारंगी चषकला नेहमीच झहीरची उपस्थिती असते आणि झहीर आणि तसंच झहीर वांद्रिक आणि तुकाराम मांगेला फार मोठ्या प्रमाणात सातत्याने कॉमेंट्री करतात. अप्रतिम प्रेक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट आम्ही बघतही होतो. प्रवीण पाटील, धनंजय मांगेला यांचं जेवढा आभार मानावा तेवढं कमी आहे. DBN अभ्यास चांगला आहे. प्लेयर असले की सोपं जातं टेलिकास्ट करणं, त्यांना माहिती असतात गरजा काय असतात. द विकेट. चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा गुडलिंग करून जास्त वरती येतोय. बॅकफुटला फलंदाज थांबले होते त्या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजे नयन. मात्र चेंडूला छेडायचा प्रयत्न नाही केला. ऑफसाईडला फिल्डिंग बघूया. ऑफसाईडला शॉर्ट थर्ड बॅक लेग फिल्डर आहे. कव्हर पॉईंट म्हणेन, एक्झॅक्ट पॉईंट नाही म्हणणार, कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ओपीच्या ऑन साईडला बॉटम हँडच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने लॉफ केलंय. पाहिलं की लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आपल्या डोक्यावरून चेंडू वरतून जाणार एक उंच उडी मारून चेंडू उचलण्याचा प्रयत्न, थ्रो द्यायचा प्रयत्न. त्याच दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट अमित आणि नयन यांच्या माध्यमातून 2 धाबा पूर्ण होत आहेत. 2 धाबांनी संघाच्या धावसंख्येला बिनबाद 3 वर नेत असताना संघ चिखल डोंगरी विरार स्ट्रायकर्सच्या समोर आजच्या दिवसातला पहिला सामना खेळत असताना विरार स्ट्रायकर्सनी फिल्डिंग घेतले. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू पुन्हा एकदा ओपीच्या ऑफ फॉली करून ब्युटिफुल ड्राईव्ह कव्हरला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातला पहिला चौकार या ठिकाणी या सुंदर निसर्गरम्य नारंगीच्या मैदानावर का ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला 10 वाजून 47 मिनिटांनी आणि हा चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 7. या धावसंख्येत चौकार आलाय तो 9च्या बॅटमधून ऑफ फॉली करून क्लासिक ड्राईव्ह करत असताना फुल लेंथ असेल, ओव्हर पिच असेल, लॉंग ऑफ असेल, या 3 चेंडूवर नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतील अटॅक करण्यासाठी. पुन्हा एकदा आमचे गोलंदाज द विकेट. यावेळेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप केला. चेंडू ऑन साइडला लॉफ केले. क्षेत्ररक्षक मागे मिसफील्ड होतोय. व्यवस्थित आले होते फिल्डर आमचे अक्षय, मात्र चेंडूने त्यांना उलकावणी दिली आणि चेंडू बीट करून मागे निघून जातोय आणि 4 धाबा मिळत आहेत. 2 चौकार ऑफ ऑन साइडला चौकार बघायला मिळाला आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता मैदानावरती 11 या धावसंख्येवर. गुड शॉट. नयनेच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज येत असताना पुढचा चेंडू यावेळेला लेंथ बदलली आहे. बॅकफुटला थांबले, चेंडूला येऊन दिला आपल्याकडे आणि बॅटचा फेस ओपन करत असताना प्लेसमेंट दाखवत आहेत ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण करून धावसंख्येला पुढे सरकवतात. या ठिकाणी आपण बघतोय ते 12 या धावसंख्येवर. तर षटक पहिलं पूर्ण होते आणि पहिल्या षटकात 12 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात 2 चौकाराच्या माध्यमातून. या षटकाबद्दल झहीर. शुक्रिया सर. तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत है इस नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जाने से पाटिल परिवार. और आप देख रहे किशन बाबूराव पाटिल सर जी, बाबूराव पाटिल सर जी. ओके. पहला ओवर का खेल समाप्त. 12 रन बने हैं. एक लाजवाब शुरुआत चिखल डोंगरी टीम के द्वारा, मगर वहां पर विरार स्ट्राइकर टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. और सर जी 1 ओवर की समाप्ति के बाद 12 रन बने हैं. 3-3 ओवर का ये मुकाबला है. सूरज गेंदबाजी बनाएंगे. बेहतरीन ये मुकाबला और फिर आप देख सकते हैं एक लाजवाब मैदान. सर जी क्या कहना चाहेंगे मैदान के बारे में? नहीं, बहुत ही प्यारा मैदान है. जैसे कि मैंने बताया कि मैं हमेशा यहाँ पे कॉमेंट्री करने के लिए इंतजार करता रहता हूँ. वन ऑफ द ब्यूटीफुल ग्राउंड ऑफ वेस्टर्न सबर्ब्स उपनगर का ये बहुत ही प्यारा मैदान है और इस मैदान में कॉमेंट्री करना हमारे लिए बहुत ही बड़ी बात है. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये होता. लेफ्ट आर्म बॉलर आलेत
आणि पहिला चेंडू मराठी भाषेत बोलायचं तर खोल टप्प्याचा चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू आणि बॅट अँड पॅडच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पेस नव्हता, एवढा चेंज ऑफ पेस होता. त्या चेंज ऑफ पेसमुळे फलंदाज थोडेसे बीट होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राईट हँडर लाईक वेगळा स्टान्स लागतो, पण आम्ही तटस्थ राहू, या ठिकाणी आम्ही बोलू शकत नाही. मात्र बघायचं आहे आपल्याला कुठल्या पद्धतीने चेंडू अटेम्प्ट करतायत. याच वेळेला चेंडू लॉफ्ट करायचा प्रयत्न, अँगल होता चेंडू, मात्र लॉफ्ट करू शकलेला नाही. चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलं. तर 2 बाउंड्रीज मागच्या षटकात आपण नाईनच्या बॅटमधून पाहिलं होतं. तर नाईनला थोडंसं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ॲडजस्ट करत असताना थोडं कठीण जात आहे. तो अँगल जो आहे तो त्याला अटेम्प्ट करण्यामध्ये थोडासा त्रासदायक ठरतोय. बघायचं आता नाईन कुठला डावपेच हाकतोय. या ठिकाणी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन मिडल आणि लेग स्टंपवर चेंडू क्रॉस लाईन ऑन साईडला लेग लान्स केलाय. चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला जातोय, बीट झालेत फिल्डर, चेंडू डीपमध्ये गेला लॉंग लेगला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फार वेगाने धावा पूर्ण केलेत. अजून एक धाव पूर्ण करत असताना नाईन आणि तसंच आघाडीचे फलंदाज मैदानावर आपल्याला बघायला मिळतो. अमित स्वरूपाने 3 धावा वेगाने पूर्ण करत असताना आपण बघतोय आणि धावसंख्या सरकते ती आता 15 वर. धन्यवाद गुप्ता, महेश गुप्ता आमचे हे सगळे अपडेट या ठिकाणी देत असताना. बॉलर आहेत आमचे लेफ्ट आर्म टाकत असताना सूरज, स्ट्राईकवर आहेत अमित. आता चेंज ऑफ पेस होता, लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये हा शॉट आहे लॉंग लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. मात्र फिल्डर फार वेगाने तिथे पोहोचत असताना 2 धावा. पुन्हा एकदा धावसंख्या 17. फिल्डर होते धरम. सूरज ग्रीप रनवे, अग्रीप रनवे दुसरा स्टेपचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू. मिडल स्टंप, ऑफ स्टंप, लेग स्टंप, आउटसाइड द ऑफ स्टंप असा अँगल त्यांनी केलाय. मुख्यतः सगळ्यात मुख्य सूरजची गोष्ट अशी आहे की गुड लेंथ वरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. एकही आतापर्यंत एक चेंडू फुल लेंथ दिला होता जेव्हा लेग लान्स आपण पाहिला, मात्र जास्तीत जास्त गुड लेंथचा वापर करतायत, लेट स्विंगचा वापर करतायत सूरज नंबर 22. पुन्हा एकदा सूरज, हा चेंडू ऑफ स्टंपवर आहे, फटका बनवलाय, शफल होत असताना ऑन साइडला जातोय. दरम डीपला त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत वॉट अ थ्रो. फिल्डर होते मनोज, धरम नाही, मॅग्निफिसंट थ्रो. असं वाटलं होतं की 2 धावा मिळतील, मात्र एकच धाव काढून दिले चांगल्या फिल्डिंगच्या माध्यमातून. आणि त्याच वेळेला आमचे मंडळाचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र महेश मांगेला यांचं आगमन होतंय. सुस्वागत. धावसंख्या झाली मैदानावर 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 18 धावा झाल्या, पहिल्या षटकात धावा आल्या 12, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6, 18 धावा झाल्या. सरासरी पहिल्या षटकात होती आपल्याला बघायला मिळाली ती 12च्या रूपाने, दुसऱ्या षटकात ती 9च्या रूपाने बघायला मिळते. सूरजने चांगली गोलंदाजी केल्यामुळे महेश मांगेला यांचं आगमन. महेश खूप चांगल्या पद्धतीने या मंडळाला सांभाळतोय. याच मंडळाच्या माध्यमातून 23वे वर्ष आहे या स्पर्धेत. एवढी मोठी स्पर्धा याच्यामध्ये ग्रामस्थ फार मोठ्या प्रमाणात खेळतात, ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. गोलंदाज आहेत योगेश. पहिला चेंडू लॉंग ऑफ टाकलाय, जेल असणार 100%. घेणार कोण असा प्रश्न आहे आणि तो जेल घेतला गेलाय. एकाच्या हातातून सुटला, दुसऱ्याने तो जमिनीच्या अगोदर पडायच्या अगोदर उचललाय. त्या ठिकाणी कॅच सोपा होता, मात्र तो नंतर कठीण झाला. मात्र शेवटी का होईना विकेट काढलेली योगेशने. आल्या बरोबर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट लॉंग ऑफ टाकत असताना पहिला धक्का या ठिकाणी मैदानावर लागतोय तो आपण बघतोय चिखलडोंगरी या संघाला. मयूर डीजे बोलत असताना आता आवाज बरोबर झाला. मध्ये लिंक तुटत होती, सिग्नल मिळत नव्हता. आपण थोडं अजून सरकूया तिकडे ओव्हर झाल्यानंतर. मात्र धावसंख्या झाली 2 षटकानंतर 18 धावा, प्रति षटकाच्या मागे 9ची सरासरी. 2.1 ओव्हर झालेत आणि 1 गडी बाद झालाय त्यांचा. फलंदाज बाद झाला तो पहिला त्यांचा अमित स्वरूपाने. नवीन फलंदाज आलाय अर्षद. बॅकफुटला आले, कट करायचा प्रयत्न
मात्र बीट होत असताना त्या ठिकाणी योगेश जास्त खतरनाक होत आहेत लेफ्ट आर्म बॉलर. बघा लेफ्ट आर्म बॉलर कधी पण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतो. योगेशने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टाकत असताना प्रत्येक चेंडू ऑफ स्टंप, मिडल स्टंप, लेग स्टंपवर केंद्रित करायचा प्रयत्न करतायत. आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लॉंग ऑफ टाकतायत, फुल लेंग टाकतायत. ओव्हर पिच अजून टाकलेलं नाही आहे, त्यामुळे लॉंग ऑफला खेळणं कठीण जातं आहे बॅट्समॅनला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा आपल्या रनवेवर लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेला बघा लेंथ बदलली आहे. गुड लेंथ वरून चेंडू मिडल रन लेग स्टंपला आणत असताना ऑन साइडला चेंडू केला. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो देत आहेत, मात्र 2 धावा फार वेगाने पूर्ण करत असताना अर्षद आणि तसंच त्यांचे सहकारी मैदानावरती नयन फार वेगाने कम्फर्ट 2 असं म्हटलं जातं पहिल्याच डावमध्ये. तेच केलं त्यांनी. पाहिलं की कोणी सर्कलच्या आतमध्ये फिल्डर नाही आहे, त्याचा पूर्ण फायदा घेत असताना चिखल डोंगरीचे दोन्ही फलंदाज धावसंख्येला पुढे सरकवत आहेत मैदानावरती. आपण बघतोय 20 या धावसंख्येत 20 फॉर द लॉस ऑफ 1 इन द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा सामना आहे. शेवटचा षटक आहे. या षटकात बघायचं किती धावा अजून चिखल डोंगरी या ठिकाणी उभारतोय. योगेशचा पुढचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅकफुटला थांबले, चेंडूला लॉफ्ट. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच धरम मार्फत. जज करत 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 मागे चालत होते. आधी त्यांना वाटलं होतं की चेंडू खूप जास्त मागे येतोय, नंतर लक्षात आलं की नाही मला 8 टाकायला पाहिजे. 8 टाकला त्यांनी. जिथे प्रयत्न तिथे यश. तसं धरमने आज झेल घेत असताना एका चांगल्या स्ट्रोकला चांगला जेलमध्ये कन्वर्ट करत असताना आगरी कोळी समाज, आगरी कोळी संगीत, दत्त जयंती, सुरेश वाडकरांच्या गाण्याने सुरुवात. तुकाराम मांगेला इथे उपस्थित आहेत, सद्गुरूंचे परमभक्त आहेत. आणि आजचा पहिला सामना तुम्ही विरार स्ट्रायकर्स आणि या ठिकाणी आणि चिखल डोंगरीने दावा केलेत ते एकंदरीत मैदानावरती 20 धावा 2 गडी बाद. ओ चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पहिल्यांदा भरकटले, तर लाईन ऑन लेग ठेवलेलं नाही आहे आतापर्यंत. ऑन द लेग स्टंप, ऑन द मिडल स्टंप असं चेंडू. तर राईट हँडर आले आतापर्यंत. योगेश लेफ्ट हँडरला बॉलिंग करत होते आणि ते बीट होत असताना त्या ठिकाणी बॉलर आमचे योगेश. मात्र योगेशने 2 विकेट्स काढलेत. हे आपल्याला या ठिकाणी सांगणं अत्यंत आवश्यक आहे. जे पहिल्या 2 गोलंदाजांना यश नाही मिळालं ते त्यांना मिळालं. पुढचा चेंडू या वेळेला ओव्हर पिच ऑन साइडला अक्रॉस द लाईन. चेंडू बघायचं षटकार आहे का चौकार आहे? चौकार आहे. नारंगीची धावसंख्या पुढे सरकते ती आता 25 वर. धन्यवाद गुप्ता. 25 फॉर द लॉस ऑफ 2 इन द लास्ट ओव्हर. योगेश करत यांचे आगमन. नारंगीचे स्वागत आहे त्यांचं. बॅकफुटला आले, स्ट्रोक बनवलाय. स्ट्रोक मिळत नसतो, बनवावा लागतो. बीट होत आहेत. बॅकफुट मागून एक फिल्डर फार वेगाने बॅकअप करत असताना त्या ठिकाणी मात्र ही धाव खतरनाक असेल. त्या ठिकाणी रनआउट होण्याची शक्यता आहे. फलंदाज डावकरी फलंदाज नयनचे आहेत. फलंदाज मैदानावर बाद होत असताना मात्र चिखल डोंगरीचं अभिनंदन करीन. पहिल्या षटकात नयनने मारलेले 2 उत्तुंग चौकार ऑफ साइडला आणि ऑन साइडला, आणि त्याच्यानंतर धरमने घेतलेला प्रेक्षणीय झेल. योगेशने काढलेले 2 विकेट्स आपल्या पहिल्या षटकात. अतिशय सुंदर गोलंदाजी माध्यमातून धावसंख्या झाली 28, गडी बाद झाले 27 झाले. 28चं टार्गेट दिले गुप्ता मला सांगतायत. तर 2 गडी त्यांचे बाद झाले. 28चं टार्गेट आहे. 9.25चा रन रेट या ठिकाणी देत असताना थोड्याच वेळात पुन्हा एकदा मी तुमच्या समोर उपस्थित राहू. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो माइक टेस्टिंग, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो माइक टेस्टिंग, हॅलो चेक. ओके ओके.
ने विराट स्ट्राइकर्सला या ठिकाणी दिले। तो जहीर भाई क्या कहना चाहेंगे? 28 रन दिया है आपने, 2 बेहतरीन ऑफर ऑन साइड में 9 के माध्यम से आपने एक बाउंड्रीज देखे, उसके बाद दरम ने एक स्पेक्टेटर कैच यहाँ पे लिया एक हाथों से, उसके बाद हमने योगेश को भी अच्छी गेंदबाजी करते हुए देखे। 28 रन टारगेट दिया है यहाँ पे चिकल डोंगरी ने विराट स्ट्राइकर्स को। शुक्रिया सर जी, और आपने सही कहा, इस मैदान पर 2 दिन से हम मुकाबले का आयोजन कर रहे हैं, मगर 28 रन ये सुबह का क्षेत्र है और ये नारंगी का मैदान है, और ये नारंगी के मैदान पर ये 28 रन 18 गेंदों में एक बहुत ही बेहतरीन फाइटिंग स्कोर माना गया है। मगर आज देखना होगा कौन से अंदाज में अब चिकल डोंगरी के गेंदबाजी कर विराट टाइगर को रुकाने में सफलता हासिल कर पाएंगे, ये देखने वाली बात होगी। एक लाजवाब मुकाबला है। विराट टाइगर टीम, आपके बैटर का नाम बताने के लिए एक्स्ट्रा खिलाड़ी जल्द से जल्द ऊपर आ जाए। एक बड़ा मुकाबला है। और दोस्तों सर जी आपने सही कहा कि ये मैदान पर हमने रात के वक्त में 35-33 रन कल दोपहर के क्षेत्र में एक लाजवाब मुकाबला, जब तुकाराम सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में थे, एक बेहतरीन मुकाबला लाजवाब होता हुआ नजर आया था। मगर कहते हैं ना, टॉस भी हो रहा है। जज गणेश सर जी, हमारे जयप्रकाश सर जी, उनके शुभ हाथों से एक नारंगी के बेहतरीन क्रिकेटर, मास्टर के ब्लास्टर कहूँ तो कम नहीं। और सर जी आप हमारे साथ हैं फिर से 1 साल के बाद इस मैदान पर हमारा और आपका जुड़ना और सभी का मिलना जुलना हो जाएगा। ये नारंगी ग्राम से मिलना नारंगी का मैदान है, और ये तमाम पाटिल परिवार के जानिब से टूर्नामेंट देख रहे हैं। और नारंगी ग्राम से मिलना तमाम समालोचक हो, क्रिकेटर हो, हर टीम को एक मौका देती है। और आज ये तमाम नारंगी ने हमें और आपको बहुत अंदाज में चुना है और इस मैदान पर आंखों का हाल बुलाने के लिए बुलाया। तो आप क्या कहना चाहेंगे? नहीं, बहुत ही अच्छा ग्राउंड है। जैसे मैंने पहले कहा कि इस ग्राउंड में कमेंट्री करने के लिए मैं हमेशा इंतजार करता रहता हूँ। वन ऑफ द ब्यूटीफुल इंटरनेशनल ग्राउंड आई विल से। आप देख सकते हैं महेश मंगेला जिन्होंने हमें आमंत्रित किया, हमारे अध्यक्ष इस मंडल के आते हुए, हमारे अच्छे दोस्त थ्रू आउट द ईयर वो हमारे टच में रहते हैं, और माता जीवदानी का आशीर्वाद हमेशा रोज हमें भेजते हैं। ये बहुत इंपॉर्टेंट बात है। और जब भी मैं यहाँ पे उपस्थित रहता हूँ, हमारा महादेव का भी दर्शन होता है उनके माध्यम से, और बहुत प्यारा मैदान है जिसका ध्यान खुद इस गाँव के लोग रखते हैं। कहते हुए सामने खड़े तर मेरे ख्याल इस मैदान में ईदा दिल्ली कर आई है। थैंक यू महेश। समाधान जो बाग आपण म्हणतोय, बघा सगळे टप्प्याटप्प्याने माझे सगळे नारंगीचे मित्र येत असताना, आणि समाधान ज्याला आपण बघतो जॉब सॅटिस्फॅक्शन, आपण एखादा काम करतो मात्र ते काम करत असताना आपल्याला समाधान जो महत्त्वाचा आहे तो समाधान मला या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या नारंगी मैदानावर नेहमी प्राप्त होतं। याचं श्रेय महेश मांगेला आणि त्यांच्या सगळ्या कमिटीनं मी देतो। आणि तुकाराम असेल, शांताराम असेल, महेश हे थ्रू आउट द इयर संपर्कात असतातच व्हॉट्सअपच्या माध्यमातून। टॉस झाला आताच आडीवाडी असुरे विरुद्ध जय बजरंग रायगड, आणि जय बजरंग रायगडने टॉस जिंकून बॉलिंग घेतले। याच्यानंतर होणारा सामना गुप्ता माझे स्कोरर। अपडेट मॅन्युअल नेहमीच चांगलं, मला नेहमी डिजिटलपेक्षा मॅन्युअल आवडतं, कारण मॅन्युअलमध्ये तुम्हाला परफेक्ट इन्फॉर्मेशन स्टॅटच्या माध्यमातून मिळतं। डिजिटलला इंटरनेटला कधी कधी थोडा चेंजिंग टाइम लागतं, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये। पहिला चेंडू गुड लेंथवरून आले येत असताना फटका बनवलाय, फलंदाज बाहेर निघाले आणि ते चेंडूला बीट करत असताना विकेट किपरला चेंडूला पाठवत आहे 4 धावांसाठी। मॅग्निफिसंट स्ट्रोक सुरुवात अशी करत असताना या ठिकाणी बघायला मिळतंय। पुन्हा एकदा जास्त बाहेर टाकतायत, टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय। अभिमान आहे गंगाराम पाटील आणि मनोहर पाटील, आमचे क्लासिक नारंगीचे प्लेयर्स या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत सातत्याने पहिल्या दिवसापासून या ठिकाणी अगदी मध्यरात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत पंचाची भूमिका पार पडतायत। आणि समोर आहेत ते मनोहर पाटील आहेत आणि स्क्वेअर लेगला आहेत ते गंगाराम पाटील पंचांच्या भूमिकेत। पुन्हा एकदा किरण स्टंपच्या जवळून ऑफ फॉली करून ब्युटिफुल प्लेसमेंट, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावांसाठी कभी हा कभी ना थ्रो येतो। त्याच दरम्यान चांगला फिल्डिंग, कारण दरम ज्याने एका हातात जेल पकडला होता, खूप चांगली बॅटिंग करत असताना मात्र अजूनही आपण बघतोय मैदानावर ज्या पद्धतीने पदलाले ते दाखवत आहेत ते म्हणजे फलंदाज मनोज, त्यांचं कौतुक करायला पाहिजे।
बॅकफुटला येत असताना एक बाउंड्री सुद्धा त्यांनी स्टंपच्या मागे त्यांनी दाखवली. मात्र किरण बघायचं आहे, किरणला अजून ती लाईन जी त्यांना आवश्यकता आहे ती मिळणं आवश्यक आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करत असताना आपण बघतोय लेफ्ट हँडर आहेत, आपण बघतोय गलीला एक फिल्डर आहे, पॉईंटला एक फिल्डर आपण बघतोय, कव्हरला एक फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवण्यात आले. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, एक सर्कलच्या पलीकडे. पुन्हा एकदा किरण ऑन द रनवे ओव्हर द विकेट. पुढचा जो चेंज ऑफ पेस होता, स्ट्रेट डिलिव्हरी होता फ्लिपरच्या माध्यमातून, मात्र पडल्यानंतर तो जास्त बाहेर जातोय लेग स्टंपच्या. हीच गोष्ट लक्षात घेऊन पंच या ठिकाणी आपण बघतोय मनोहर पाटील व्हाईटचे इशारा करत असताना अजून एक व्हाईट किरणच्या माध्यमातून येतोय. व्हाईटच्या बाबतीत काळजी घेणं मर्यादित षटकांच्या सामन्यात खूप आवश्यक असतं. कुठल्याही स्पर्धेचं यशाचं जे मापदंड पॅरामीटर्स आपण म्हणतो याच माध्यमातून ते मोजलं जातं की नकारात्मक चेंडू किती पडतायत आणि नकारात्मक बॉडी लँग्वेज किती असतात. याच वेळेला स्टेप आउट होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, ही गोष्ट आधीच लक्षात घेतली होती. किरणनी चेंडू जास्त बाहेर नेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी पाहिलं की चेंडू रिलीज व्हायच्या अगोदर स्टेप आउट झाले होते फलंदाज त्या ठिकाणी मनोज. हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्यापासून चेंडू लांब नेण्याचा प्रयत्न केला. जरी समजा छेडलं असतं तरी तो चेंडू एक्स्ट्रा कव्हरला किंवा पॉईंटला गेला असता. चेंडू त्याच ठिकाणी जिथे फिल्डर्स उभे आहेत, गलीला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहेत. किरण सातत्याने आता बदल करतायत. लेफ्ट हँडरला बॉलिंग करणं एक चॅलेंज असतं राईट आर्म बॉलरला, आणि तो चेंडू पुढचा घेऊन यावेळेला गुड लेंथ करून चेंडू आणला. अंडर आर्म बॉक्समधला मोठा टप्प्याचा फटका खेळत असताना स्क्रीनच्या समोर कोणी नाही आहे सर्कलच्या आतमध्ये. त्याच दरम्यान फार वेगाने दलम आणि मनोज 2 धावा पूर्ण करत असताना या ठिकाणी प्रत्येक धाव अत्यंत महत्त्वाची असते. 28चं टार्गेट आहे. दलम खेळतोय 2 वर, मनोज खेळतोय 3 वर. धावसंख्या झाली बिनबाद 9. या धावसंख्येवर अजूनही मैदानावर 19 धावांची गरज आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ आपल्याला बघायला मिळतंय ते किरणच्या माध्यमातून. थंडीचे दिवस आहेत, क्रिकेटसाठी अत्यंत पोषक वातावरण. किरण यांचा पुढचा चेंडू यावेळेला मिडल स्टंपवर आहे. बॅकफुटला दाबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही केलाय, मात्र तो झेल कठीण करून घेतलाय. जो सोपा होता फिल्डर कडून चुका होत आहेत त्या ठिकाणी. भारत या ठिकाणी फार मोठी चूक करत असताना, कारण सोपा झेल होता, फक्त जज करायला पाहतो त्याने तो कठीण केला आणि त्याच्यानंतर 2 पायांमध्ये स्किट झाल्यामुळे त्यांचं अंतर सुद्धा जास्त आलं, त्यामुळे त्यांना थ्रो परफेक्ट देता नाही आलं. त्याच वेळेला धावा पूर्ण झालेत मैदानावरती आणि धावसंख्या झाली ती 11. इनसाइड आउट खेळायचा होता, मात्र तो फटका मिसटाइम झाला मनोजकडून. किरण फुल टॉस दाबून खेळतायत, चेंडूला पाठवतायत लॉंग ऑफला. 1च धाव मिळणार या ठिकाणी. फिल्डर होते मैदानावरती विजय. तू इकडे. पहिल्या षटकात दोन्ही संघाचं जर कंपॅरिझन जर केलं तर चिखलडोंगरीने सुद्धा 12 धावा काढल्या होत्या. विराट स्ट्रायकर्सने सुद्धा मैदानावर 12 धावा काढल्या आहेत आणि दोन्ही संघ परफेक्टली चेस करतो असं म्हणायला हरकत नाही आहे. मैदानावर एक झेल नक्कीच उडाला होता, तो झेल कन्वर्ट नाही झाला. अजूनही मैदानावर धावा हवेत, ते 16 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे 12 चेंडूंमध्ये आणि प्रति षटकाच्या मागे रन रेट 8च्या रूपाने ठेवण्यात आली आहे. ती धावांची गती कशी ठेवतायत मैदानावर विराट स्ट्रायकर्स, कारण त्यांचा एकही गडी गमावलेला नाही आहे. ती चर्चा दोन्ही बॅट्समॅन मनोज आणि तसंच मैदानावर आपण बघतोय तो म्हणजे ती दरम मैदानावर करत असताना की कुठल्या पद्धतीने आता फेस करायचं आहे. बॉलिंग चेंज होतोय आणि गोलंदाज येत आहेत किरणच्या ठिकाणी. ते आता अमित. ब्युटिफुल लष्करिंग ग्राउंड. लेदरच्या मॅचेस इथे कॉमेंट्री करायची माझी जाम इच्छा आहे. मी तुकारामला बोललोय कधी लेदरच्या मॅचसाठी कॉमेंट्री असेल तर नक्की बोलवा. आत्ताच मी एक लेदरची मॅच इस्लाम जिमखान्यावर लागोपाठ 56 दिवस तो कव्हर केला आम्ही राजेश केवळीनी. ब्युटिफुल MCAची टुर्नामेंट होती आणि हे मैदान लेदर क्रिकेटसाठी परफेक्ट मैदान आहे. बॅकफुटला आले, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. मात्र एक गोष्ट मी नक्कीच महेश मांगेला आणि सगळ्या कमिटी मेंबरचं अभिनंदन करीन. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी यांनी टेनिस विश्वातील या सगळ्या ग्रामस्थतील खेळाडूंना एक संधी या नारंगीच्या इंटरनॅशनल स्टँडर्ड मैदानावर खेळण्याची दिली आहे. लागोपाठ 30वीचं वर्षी 23rd इयर आहे या स्पर्धेचं. ही गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस होता, पायाच्या मागून जज नाही करू शकले. क्लीन बोल्ड त्या ठिकाणी होत असताना शेन वॉर्न असेच बोल्ड काढायचे.
धावसंख्या झाली 13, दावा अवैध 15, षटक मार्गस्थ दुसरं, फलंदाज बाद झाले मैदानावर तो म्हणजे दरम. शेन वॉन्ड सारखा पायाच्या मागून क्लीन बॉल. एक आठवण तुम्हाला सांगतोय, बॅट्समॅन चाललाय तत्पूर्वी इंग्लंड इडन गार्डनवर फायनल रिलायन्स कपचा चालू होता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये. 1987चा वर्ल्ड कपचा फायनल होता. माईक गेटिंग्स एक पुतळा नेटमध्ये तयार केला होता शेन वॉर्ननी आणि तो स्वीप करत असताना लेग स्टिक थोडीशी उघडी राहायची आणि त्याच्यावरती त्यांनी 200 चेंडू टाकले तेव्हा कुठे त्याला ती लाईन मिळाली आणि त्याच आधारावर त्यांनी गेटिंगला बोल्ड केलं होतं आणि तिथेच इंग्लंड वर्ल्ड कपपासून लांब झाला होता. पायाच्या मागून बोल्ड काढणं फार कमी गोलंदाजांना जमतं. तेच अमित या ठिकाणी करत असताना दरमला बाद केलं. नवीन फलंदाज येतोय सुनील. स्ट्राईकवर आहेत. 15 धावा अजूनही पाहिजेत. ओ चेंडू लॉफ केलंय. जेल असणार का बघायचंय. क्षेत्ररक्षक जज करत असताना त्या ठिकाणी 4 धावा बघायला मिळतात. ब्युटिफुल शॉट. जेव्हा शॉट निघाला कारण या चेंडूवर गुडलिंगवरून हा चेंडू अपिश म्हणतात वरती आणण्याचा प्रयत्न करत होते मैदानावर अमित, जेणेकरून फलंदाज चूक करू शकतील. मात्र चूक केलेली नाही. त्यांनी 4 मारत असताना सुनील या ठिकाणी क्लिअर सिग्नल देत आहेत. अशाच पद्धतीने ते बॅटिंग करणार आहेत. धावसंख्या सरकते 17वर. 11 पाहिजेत. 10 चेंडूत अक्रॉस द लाईन चेंडू शॉर्ट लेगला जातोय. कव्हर केल्यापर्यंत स्वतः फॉलो थ्रू मध्ये मॅग्निफिसंट फिल्डिंग फ्रॉम अमित. त्या ठिकाणी किती गोलंदाज असे जे फॉलो थ्रू मध्ये एवढे पुढे जातात आणि पुढे जाऊन चेंडूला कव्हर करतात, थ्रो देतात. बॉडी बॅलन्स जात असताना सुद्धा एक टेनिस विश्वातली कमिटमेंट आहे कम्पेअर्ड टू लेदर क्रिकेट. टेनिस विश्वात असं कमिटमेंट तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील. फलंदाजला धावबाद सुद्धा गेले. कौतुकास्पद गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेथे तुम्हाला यश प्राप्त होतं. तेच अमित त्या ठिकाणी करत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग तसंच मॅग्निफिसंट थ्रो. एक असा टेनिस विश्वात एक विकेट कीपर आहे अमोल वेतोस्कर जो पॉईंट आणि स्क्वेअर लेग खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करायचा. काय नवीन पद्धती नवीन क्रिएटिव्हिटी टेनिस विश्वात जन्म घेतात. नंतर डोमेस्टिक आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल नंतर आपण बघतो. धावसंख्या झाली 18. अजूनही 10 धावा पाहिजे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. फलंदाज बाद झालाय मैदानावर तो सुनील. एका बाजूने मनोज किल्ला लढवट होतोय. मनोज 5 या धावसंख्येवर होते. नवीन फलंदाज झालाय योगेश यांनी 2 विकेट्स काढले होते. एक अष्टपैलू आहेत. स्ट्राईकवर आहेत. समोर जातील अमितला. मॅग्निफिसंट बॉलर कीपिंग द पॅशन कमिटमेंट गुड फिल्डिंग इन द फॉलो थ्रू. फार कमी बघायला मिळतं कारण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजला बॅलन्स सांभाळणं कठीण असतं. अशा वेळेला एक धावबाद सुद्धा त्यांनी केलं. चेंज ऑफ पेस आहे. मिडल स्टंपवर बॉटम हँड. माहिती होतं अमितला की या चेंडूवर कदाचित जेल माझ्याकडे येऊ शकतो, शॉट माझ्याकडे येऊ शकतो. फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना अमित. आपल्या बॉलरला माहिती असायला पाहिजे की मी जो चेंडू टाकतो त्या चेंडूवर शॉट कुठे जाऊ शकतो, कुठे येऊ शकतो आणि त्याच पद्धतीने ते क्षेत्ररक्षण संघनायकांकडून मागून घेतात. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॉम्बसर होता. पडल्यानंतर चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती येत असताना थोडासा उशिरा लक्षात आलं. त्या ठिकाणी योगेशला हुक करायला पाहिजे. मात्र ते निर्णय घ्यायच्या अगोदर चेंडू ट्रॅव्हल होते यष्टी रक्षकाकडे. गुड बॉलिंग. हाय स्टँडर्ड बॉलिंग. कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी करतायत. सुंदर पुस्तकामध्ये जसं क्रिकेटमध्ये लिहिले बॉलिंग करायला पाहिजे त्याच पद्धतीने. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू अप्रतिम अमित कडून. चेंडू गुड लेंथ तोडणे जेल असण्याची शक्यता आहे. स्टार्ट घेतला नव्हता फिल्डरनी. पोचू शकले नाही त्या ठिकाणी. दुसऱ्या धावांसाठी कभी हा कभी ना. एकच धाव समाधान. त्या ठिकाणी 1 धाव मिळते फार वेळानंतर आणि धावसंख्या पुढे सरकते. ती मैदानावरती 19 या धावसंख्येवर आणि षटक पूर्ण होत आहेत मैदानावरती. आपण बघतोय ते 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. दोन्ही षटकांचा कंपॅरिझन जर केलं तर त्यांची धावसंख्या होती 18, यांची धावसंख्या 19. त्यांनी दुसऱ्या षटकात 6 धावा दिल्या होत्या. यांनी मैदानावर बघूया 7 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहेत आणि धावा अवैध 9 जे चांगलं रन रेट म्हणायला पाहिजे. मात्र या 9 धावांच्या मोबदल्यात या ठिकाणी चिखलडोंगरीचे गोलंदाज कुठल्या पद्धतीने संघर्ष करणार आहेत, झुंज देणार आहेत हे बघायला आवडेल. गोलंदाज सागर. पहिलं षटक हाताळलं ते मैदानावर किरण, दुसरं हाताळलं अमित, तिसरं हाताळलं ते आता सागर. माझ्याबरोबर झहीर आहेत कॉमेंट्रीला. तसंच वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर तुकाराम मांगेला विथ लॉट ऑफ नॉलेज, अप्रतिम ज्ञान परिपूर्ण असं, आणि ते सुद्धा कॉमेंट्री आमच्यावर आज करतील. या ठिकाणी आम्ही तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करू रात्रीपर्यंत. या ठिकाणी 26 डिसेंबर मागच्या 26 डिसेंबर 2022ला आम्ही इथं उपस्थित होतो. 23लाही उपस्थित राहिलो महेशच्या आमंत्रणामुळे.
आणि येणाऱ्या दिवसांमध्ये एक मोठी टुर्नामेंट 5 लाखाची सुद्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित करणाऱ्या ओपन क्रिकेटच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेला महाशिवरात्री असते आणि त्याच वेळेला तो सामना तुम्हाला स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळेल. या गावाचं वैशिष्ट्य असं आहे, एक तर कोळी बांधव, दुसऱ्या बाजूला कष्ट, दुसऱ्या बाजूला मेहनत, तिसऱ्या बाजूला अध्यात्म, चौथ्या बाजूला भक्ती, पाचव्या बाजूला सद्गुरूंची सेवा, देवीची सेवा, वैष्णोदेवीची सेवा, महादेवाची सेवा. काही कमी पडून देत नाहीत सद्गुरू नारंगीला. फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस. ऑफ साईडला बघूया, शॉर्ट थर्ड मॅन लाईक फिल्डर आहे, पॉईंट लाईक फिल्डर आहे, शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथून आलेला आहे. आपण बघतोय 9 कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर ठेवण्यात आलं. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे 9 आहे ते वाईडिश मिड डाऊनला, ऑन साईडला फाईन लेग वरती आहे. लॉंग लेग लाईक फिल्डर आहे, मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन आहे. 6 चेंडू 9 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, उशिरा लक्षात आलं फलंदाजाच्या. निर्णय घ्यायच्या अगोदर चेंडू फार वेगाने. मी अभिनंदन करीन अमितचं सुद्धा आणि नवीन गोलंदाज जो आलाय सागर याचं सुद्धा. शॉर्ट ऑफ लेंथ टाकायची कला आहे आणि ती जी कला आहे या दोघांकडे त्यांच्याकडे आहे आणि ते परफेक्टली टाकतायत. योग्य वेळी योग्य बॉम्बसर बीट करत असताना फलंदाजाला. गुड थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग. असे चेंडू, बुलेट चेंडू आले पाहिजे. बॉडी लाईन याला म्हणतात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ, मिस टाइम केलंय. जेल असण्याची शक्यता, मात्र ते पोहोचेपर्यंत चेंडू पडतोय. नोमॅन स्लाइडला एकाच ऍक्शन मध्ये कव्हर केले. दुसरी धाव घातक असणार नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड फिल्डिंग, गुड बॉल, अप्रतिम फटका. काय पाहिजे अजून नारंगी चषक मध्ये. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स ग्रामस्थ खेळाडूंकडून. धावसंख्या आता पुढे सरकते मैदानावरती, ती आपल्याला बघायला मिळते. ती 21 चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. आता 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. ग्रामस्थ रतनबुवा पाडल स्मृती चषकमध्ये पहिले ग्रामीण असतात, पहिले 7 दिवस. आणि या ग्रामीण स्पर्धेला ग्रामीणच्या खेळाडूंना जास्त महत्त्व आम्ही देतो, कारण इथूनच नवीन खेळाडू जन्माला येत असतात. आगरी कोळी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून बोलणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळणं, या ग्रामीण खेळाडूंना पुढे जाण्याचं माध्यम मिळणं खूप आवश्यक आहे. आणि नारंगी मागचे 23 वर्ष हे व्यासपीठ देते. ओ चेंडू बॅकफूट लावून लॉफ केलाय, मात्र जेल असणार नाही. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल शॉट. तर 6 धावा येत असताना शॉट येतोय मैदानावरती योगेशच्या बॅटमधून आणि 2 विकेट सुद्धा काढले आणि ही 6 कलाटणी देते. आता फक्त एकच धाव पाहिजे आणि बॉल बाकी आहेत मैदानावर. 3 चेंडू 1 धाव. एका षटकाराने गणित किती बदलतं एका वेगळं सांगायची गरज नाही. स्टुअर्ट ब्रॉडला ज्या वेळेला युवराजने 7 षटकार मारले T20च्या मॅचमध्ये, ते तुमच्या लक्षात असेल. अत्यंत घातक फलंदाजी युवराजने केली होती. याच डिसेंबर महिन्यात त्याचा वाढदिवस होता, 12 डिसेंबरला. फिल्डिंगमध्ये चेंजेस. मिड ऑफच्या फील्डला सर्कलच्या आतमध्ये आणतायत. ओ बॅकफुटला आले. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा इशारा वाईड. त्यामुळे सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन विराट स्ट्रायकरचं, खास करून योगेशचं अभिनंदन करीन. 2 विकेट काढले, कलाटणी दिली षटकार मारत असताना. मॅग्निफिसंट बॅटिंग या ठिकाणी. मात्र 2 बॉलर असे आहेत या ठिकाणी चिखल डोंगरीचे, त्यांचं मला भविष्य उज्ज्वल दिसतंय. मग तो अमित असेल किंवा अमित नंतर शेवटचा जो षटक लागलाय सागर, या दोन्ही गोलंदाजांना मी शुभेच्छा देतोय. बालसुब्रमण्यम चंद्रशेखर अय्यर, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. सागर आणि अमित, भरपूर मेहनत करा. तुम्ही हाय स्टँडर्ड बॉलर आहात. भविष्यामध्ये तुम्ही टेनिस विश्वामध्ये घातक गोलंदाज म्हणून पुढे याल, हे माझं प्रेडिक्शन आहे.